हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे। कसे आहात सगळे? मस्तच असायला हवं। तर आज आपण बघणार आहोत कर्क राशीसाठी म्हणजे कॅन्सरसाठी कसं असणार आहे नोव्हेंबर 2025। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ नेहमीप्रमाणे सगळं कव्हर करणार आहोत। मी 1176 टाईप करा आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट करा आणि मॅनिफेस्ट सुद्धा करण्यासाठी 1176 हा आकडा बेस्ट आहे। मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, नवीन सबस्क्रायबर्स असतील, नवीन लिसनर्स असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते, कोणत्याही महत्त्वाचं मनामध्ये इच्छा असेल तर ती 1176 तुम्ही लेफ्ट हँडवर ब्लू पेननी इथे लिहा आणि युनिवर्सवर सोडून द्या, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल। तर तेच 1176 तुम्हाला इथे आपल्या व्हिडिओमध्ये लिहायचं आहे। सुरू करूया। तर आज आपण बघणार आहोत टॅरोट कार्ड्सनी काय काय घडणार आहे। साई टॅरोने की तुमच्यासाठी साईंचा म्हणजे तुमच्या गुरूंचा काय मेसेज आहे, एंजल कार्ड्सनी तुमच्यासाठी तुमच्या एंजल्सचा मेसेज काय आहे। तर बुक ऑफ आन्सर्सनी या पूर्ण महिन्यामध्ये जगता वागताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा, म्हणजे रिॲक्शन्स कसे असायला हवेत समोरच्या व्यक्तीच्या गोष्टींवरती किंवा काही मिळवताना। ठीक आहे, तर ते आपण शेवटला बघणार। सुरुवात करूया आपण टॅरोट कार्ड रिडिंगने। कर्क राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025 हे आपण बघूया। रिलेशनशिप, फायनान्सेस, अरे वा, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। एक तर रिलेशनशिप मध्ये क्वीन ऑफ वॅन्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आले, तो थोडा समजूतदारपणा तुमच्या दोघांच्या कडूनही असणार आहे, कारण डॉमिनेटिंग नेचर राहणार नाही दोघांकडून सुद्धा। तो एक चांगला कार्ड आले। डेथचा कार्ड आलेला आहे फायनान्स मध्ये, सो काही महत्त्वाचे डिसिजन घेतले जातील ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्याला कलाटणी मिळेल काहीतरी। पेज ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आले करिअर मध्ये, तो जे काही तुम्हाला अपेक्षा होती तुमच्या करिअर रिलेटेड की नवीन जॉबसाठी अप्लाय केलं असेल किंवा आहेत तिथे प्रोफेशनल ग्रोथसाठी काही एक्झाम्स देत असाल किंवा काही, तर त्याचं उत्तर यायला थोडा लेट होईल असं कार्ड दाखवते। त्यानंतर होतं बिझनेससाठी। कसं आहे, कॅन्सर राशीचे लोक आता जर बिझनेसमध्ये जे आहेत ते खूप जास्त धावपळ करतात आणि ही वेळ आहे थोडा रेस्ट करायची। नाही केलात तर आजारपण येईल एवढं मात्र नक्की, तो खूप जास्त दगदग करू नका, कारण इथेही तसंही 10 ऑफ कप्स हेल्थमध्ये रिव्हर्स पोझिशनमध्ये आले, विच शोज की आजारपण येईल आणि पूर्ण फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट फॅमिलीची असेल तुमच्या मागे असं दिसते। सो स्वतःची तब्येत सांभाळा आणि फॅमिलीसोबत खूप चांगले क्षण सेलिब्रेट करा। आता आपण बघूया तुमच्या गुरूंचा काय आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी काय संदेश आहे नोव्हेंबर 2025 साठी। एक, द मिरॅकल, काहीतरी मॅजिकल गोष्ट घडणार आहे तुमच्या आयुष्यात जी तुम्हाला वाटलं होतं की हे कसं काही शक्य झालं। आणि परसिस्टंट, बी परसिस्टंट अँड नॉक ऑन बाबा डोर, जी गोष्ट हाताशी घेतली आहे ना ती एकदम शेवटपर्यंत निभवा आणि जिथे अडथळे येईल ना तिथे फक्त तुमच्या गुरूंना एक हाक द्या, ते तुम्हाला यातनं बाहेर काढतील किंवा तुम्हाला जे मिळवायचे त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काही मदत निर्माण करतील। बघूया आपण एंजल्सचा ॲडवाइस काय आहे तुमच्यासाठी। एंजल्स ॲडवाइस आहे की एक, इम्प्रूव्हिंग हेल्थ। बघा मगाशी बिझनेसवाल्यांसाठी आलंच होतं, त्यानंतर हेल्थच्या कार्डमध्ये पण आलं होतं, आणि मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर। तो या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मेडिटेशनसाठी वेळ काढायचा आहे। मेडिटेशन अगदी साधं केलं तरी चालेल, ज्यांना येत नाही त्यांनी नुसतं शांत राहिलं तरी चालेल, पण मेडिटेशन करा, मन एकाग्र करा कुठल्या तरी एका गोष्टीवरती। ठीक आहे, त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतील। आता आपण बघूया बुक ऑफ आन्सर्सने येणाऱ्या भविष्य काळामध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये कर्क राशीच्या लोकांसाठी काय घेऊन आलेलं आहे। कोलॅबरेशन विल बी द की, जे काम तुम्ही हाती घेतले त्यात जर तुम्हाला कोणाची तरी साथ घ्यायची असेल की त्या दोघांचंही एम सेम असेल तर त्यातनं तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल। डोंट वेस्ट युअर टाइम, वेळ वाया घालवू नका। इफ यू डू ॲज युअर टोल्ड, कधीतरी कोणीतरी तुम्हाला ॲडवाइस केलं असेल ते आठवा आणि त्याप्रमाणे करा, किंवा आताच्या ह्या चालू जर्नीमध्ये सुद्धा कोणीतरी तुम्हाला
काहीतरी अचानक येऊन ॲडवाईस करण्याची शक्यता आहे. डोंट इग्नोर द ऑब्व्हियस. डोळ्यांना दिसतंय ना, तेच सोल्युशन असणार आहे. सो त्याला इग्नोर करू नका. तुम्हाला कधी-कधी वाटेल नाही ह्याने काय होणार आहे, पण ॲक्चुअली त्यांनीच होईल. सीक आउट फॉर मोर ऑप्शन्स. जास्तीत जास्त अभ्यास करा, जी गोष्ट हाती घेतली आहे त्याची, आणि त्यातनं द बेस्ट सोल्युशन मे नॉट बी द ऑब्व्हियस वन. आणि त्यातनं आता याच्यामध्ये या वाक्याचा अर्थ काय आहे? द बेस्ट सोल्युशन मे नॉट बी द ऑब्व्हियस वन. जे डोळ्यांना दिसते, ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हाती कराल आणि एंडला, शेवटला तुम्हाला असा प्रश्न पडेल की हीच ती गोष्ट आहे का? ही मला भेटली आहे का? याच गोष्टीसाठी मी हा टास्क करत होतो का? तर तिथे तुम्ही स्वतःला थोडं पुश करायची गरज आहे. नाही, इथे नाही थांबायचंय तुम्हाला, थोडं अजून पुढे जायचंय, असं आपल्याला द बुक ऑफ आन्सर्समधनं ॲडवाईस आलेली आहे. सो थँक यू सो मच. हे होतं कर्क राशीसाठी कसा असणार नोव्हेंबर 2025. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही फॅमिली अशीच वाढत राहण्यासाठी मला लवकर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.